तर सांगली जिल्हा काँग्रेसची दुपारी 4 वाजता पलूसमध्ये आज महत्त्वाची बैठक होते। सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे। विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांची आज बैठक होणार आहे। विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढणार का? विशाल पाटील अपक्ष लढले तर सांगलीत तिरंगी लढत होणार का? या प्रश्नांची उत्तरं आज बैठकीनंतर मिळणार आहे। आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे सध्या आपल्या सोबत आहे। शंकर, काय अधिक माहिती आहे? सांगलीत नेमकं काय घडतंय? नक्कीच मनुश्री, आपण पाहू शकता मी सध्या विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे। याच ठिकाणी विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच काँग्रेस कमिटीचेही कार्यालय आहे। या ठिकाणी कार्यकर्ते नाही आहेत आणि विशाल पाटील यांच्याही कार्यालयाबाहेर कार्यकर्ते नाही आहेत। काल विशाल पाटील यांना तिकीट न दिल्यामुळे या दोन्ही कार्यालयाच्या बाहेर जी काल गर्दी होती, आक्रमक झालेले कार्यकर्ते होते, ते आज बैठक असल्यामुळं संभ्रम अवस्थेत आहेत। काही लोकांना निरोप दिलेले आहेत, काही लोकांना निरोप गेलेले नाही आहेत। त्यामुळं नेमकं काय करायचं हे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम अवस्था आहे। त्याचबरोबर आता विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की मी अजूनही कोणता निर्णय घेतलेला नाही। दुपारी 4 नंतर सकाळी जी 11 वाजता बैठक होणार होती प्रमुख पदाधिकाऱ्यांची, ती बैठक काय झालेली नाही आहे। पण 4 वाजता विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, पृथ्वीराज पाटील असतील आणि आमदार विक्रम सावंत आणि जयश्री वहिनी या 5 लोकांची जी बैठक आहे ती बैठक होण्याची शक्यता आहे 4 नंतर। आणि ही ऑनलाईन बैठक जी होणार आहे, या बैठकीनंतरच मग कार्यकर्त्यांच्या समोर हे नेते मंडळी आपल्या बैठकीतला निर्णय सांगणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत। आणि या सर्व घडामोडी झाल्यानंतर मग विशाल पाटील आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट करणार आहेत आणि या सर्व गोष्टीला 1-2 दिवस लागणार आहेत। नक्कीच, अगदी बरोबर शंकरजी, आपलं लक्ष राहीलच या बातमीकडे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती।